सर्व रसिक श्रोत्यांना नंदकुमार भणंगचा सप्रेम नमस्कार. नंदकुमार भणंग या नावाने असलेलं हे माझं यूट्यूब चॅनल आणि त्यावरील ही 100वी कविता किंवा 100वा एपिसोड. मित्रांनो, आज दिनांक 21 एप्रिल माझ्या आईचा हा चतुर्थ स्मरण दिन. गेल्या वर्षी याच दिवशी मी कवी यशवंतांची कविता म्हणून तिला शब्दसुमनांनी अर्पण केली होती, श्रद्धांजली. आज मी माझी स्वतःचीच कविता, स्वरचित कविता आईला श्रद्धांजली म्हणून अर्पण करणार आहे. तर ऐकूया माझी कविता, माझी आई. स्मरण आईचे सदैव उरी, वर्षामागे वर्षे लोटली जरी, भळभळणारी जखम खरी अश्वत्थाम्याचे परी. आठवणींचा वाहे महापूर, का सोडून गेलीस आम्हा दूर. किंवा नियतीचा तो डाव क्रूर, आम्हा काही उमजेना. जरी होतीस लंकेची पार्वती, परिदात्रत्वा नवती काही मिती. जैशी पारिजातकाची वृत्ती, जवळी काही ठेवेना. अगदी हालाकीची स्थिती असतानाही, घरी काही नसताना पण आईच्या ठाई दातृत्व भरलेलं होतं. ज्याप्रमाणे पारिजातक आपली फुलं काही एक स्वतःजवळ एक फूल न ठेवता सर्व काही अर्पण करतो, त्याचप्रमाणे आईजवळ जे काही यायचं त्यातील अर्पण करण्यात, त्यातील वाटण्यात तिला खूप रस होता. म्हणून त्या प्रकारे मी सांगितलं की तिचं दातृत्व खरोखरच खूप मोठं होतं. आई तुझा तो जादुई पदर, आम्हावरी ठेवी मायेची पाखर. ऊन पाऊस वादळ वार, सारे संकट निवारी. झाड लोट सडा सम्मार्जन, विहिरीतुनी पाणी सेंदून. भांड्यावर भांडे रचून, आणि दुरून आई ती. त्या काळात म्हणजे 50 वर्षापूर्वीच्या काळात घरात फरशी वगैरे काही नसायची. त्यामुळं अंगण झाडणं, लोटकं झाडणं, त्यानंतर सडा सम्मार्जन करणं, जात्यावर पीठ दळणं, या सगळ्या गोष्टी करून ती विहिरीवर पाणी भरण्याकरता जे की सेंदून आणावं लागायचं, ते पाणी भरून भांड्यावर भांडे ठेवून अनेक चक्रा मारून दुरून आणायची. आणि इतकेच कामं नव्हे तर पुढील कामं. चुलीवरील तो स्वयंपाक, धुनी भांडी वरकड आनिक. चहा पाणी पाहुणे कित्येक, कष्टकरी आई ती. त्यानंतर चुलीवरील स्वयंपाक करावा लागायचा 10-12 माणसांचा. धुणी भांडी आणि अनेक कामं असे
त्यानंतर तिचं जेवण व्हायचं. तोपर्यंत 4 वाजायचे. परत मग चहाचा वेळ व्हायचा. चहा पाणी आणि पाहुणे मात्र, पाहुण्यांची वर्दळ नेहमीच असायची. तर असं कष्टात आईचं जीवन गेलेलं आहे. तरी पण हसतमुख असणारी माझी आई साऱ्या नात्यांना धरून राही, उणी दुनी कुणाचीच नाही. छोट्यांना प्रेम ज्येष्ठान मान देई, ऐशी आमुची आई ती. आईच्या पाठांतर खूप मोठं होतं. अगदी सकाळच्या म्हणजे झाडावर बसलेल्या पांगुळापासून तर रात्रीच्या शेजारती आणि मग आस्तिक आस्तिक म्हणेपर्यंत तिथं सतत तोंड चालायचं. अगदी अनेक स्तोत्रे, विष्णू सहस्रनामादी, त्यानंतर अनेक मंत्र, अनेक गाणे तिच्या पाठ होते, मुखोद्गत होते. पांगुळ वासुदेव भूपाळी, जात्यावरील ओव्या सकाळी. स्तोत्रे कवणे मंत्र त्रिकाळी, ऐशी आमुची आई ती. आईवर सरस्वती प्रसन्न होती. जरी जुनी 4वी-5वी ती होती तरी पण ती शीघ्र कवी होती. तिला अनेकदा अनेक गाणी सुचायची, हजरजबाबी होती आणि दररोज तिला एखादं गाणं करायची. त्यामुळं तिचं एक भजनाचं पुस्तक पण प्रकाशित होत आहे. तर स्तोत्रे करी कवित्व जैसे रामदास, रामदासाप्रमाणे कवित्व करायची ती. करी कवित्व जैसे रामदास, जिव्हेवरी सरस्वतीचा वास. नवसृजनाचा सतत ध्यास, ऐशी आमुची आई ती. विसरू कशी ती आभाळ माया, कारुण्यरूपी शीतळ छाया. वत्सलतेचा अथांग दर्या, ऐशी आमुची आई ती. धन्यवाद. कविता आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अमूल्य असे मत द्या. धन्यवाद.